नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासोबत हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला मदत करेल. ती ॲप कोणती आहे, कशी वापरावी आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी ह्या ॲपचे वैशिष्ट्य पहा आधी. तर पहिला वैशिष्ट्य आहे, ह्या ॲपच्या माध्यमातून जर तुमच्या पिकावरील जे रोग आहे ते रोगचे फोटो काढून तुम्ही औषधे वगैरे पाहू शकता. आणि त्याचबरोबर पिकाला खत देणे, कोणते किती दिवसावेळी खत देणे, पाणी देणे, त्याच्यानंतर त्याचे खुरपणी मळणी करणे, त्याच्यावर हे सुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तो ॲप सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जे ह्या ॲपमधून हवामान अंदाज दररोजचे नवीन हवामान अंदाज पाहता येणार आहे. आणि शेतमाल भावचे दरसुद्धा पाहता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि त्याचबरोबर सरकारचे जे नवीन योजना असतील, जे बातमी असतील, ती ह्या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता. हे ॲप अशा रीतीने काम करत आहे मित्रांनो. तर हे ॲप कसं वापरावा, कसं डाउनलोड करावा, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. प्लेस्टोर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे वरती ॲग्रिकल्चर. इथं ॲग्रिकल्चर असं सर्च करा. ॲग्रिकल्चर सर्च केल्यानंतर तुम्हाला वरतीच ॲप्लिकेशन पाहायला भेटेल. ह्या ॲप्लिकेशनचं तर खाली स्क्रोल करा. ह्याला 1 करोड लोक डाउनलोड केलेले आहेत. ह्याचं रेटिंग पण चांगलं आहे, 4.0 आहे. आता ही ॲप तुम्ही तुमच्याजवळ नसेल तर डाउनलोड करा. आता मी अगोदर डाउनलोड केलेला आहे. मी ओपन करतो मित्रांनो. हे ॲप्लिकेशन अशा इंटरफेस येतो आहे. तुम्हाला पहिला तुमचं स्वागत आहे, कृपया भाषा निवडा असं येईल. त्यानंतर तुमचं जे भाषा आहे तो भाषा निवडल्यानंतर स्वीकारा. स्वीकारल्यानंतर तुमचं नाव टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP पाठवा. ओके. या OTP आल्यानंतर OTP ऑटोमॅटिकली घेतं आहे ही ॲप. त्यानंतर तुमच्या शेताच्या स्थानिकसाठी GPS आवश्यकता आहे. म्हणजे इथं ठीक आहे, याच्यावरती क्लिक करा. तुमचं लोकेशन ऑन करून घ्या. जर लोकेशन असं असेल तर ऑफ असेल तर ऑन करून घ्या. तुमचा ॲप ओपन झाल्यानंतर असं इंटरफेस येईल. ह्यामध्ये प्रत्येकी विषयावरती मी सांगणार आहे. पहिला आहे फॉर्म व्हॉइस. याच्यावरती जर क्लिक केला, एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच ॲपच्या कंपनीचं. पाहिजे तुम्हाला तुमच्या शेती पिकाचे असे फोटो काढून सोडायचं आहे. म्हणजेच जे रोग असेल त्या पिकांची ह्यामध्ये त्यांनी कुणाला माहीत असेल अशा शेतकऱ्यांनी पण ह्यामध्ये कमेंट करतील. नंतर इथं हे सर्वांनी सोडलेले फोटो असतील. आता इथं माय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची पोस्ट इथं पाहायला भेटेल मित्रांनो. आता बॅक आल्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय पाहायचा आहे, क्रॉप क्रियर. इथं पहा, ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला असा एक इंटरफेस येईल. इथं प्रभावित पीक निवडा, पिकाचे फोटो अपलोड करा, समस्या सोडवा. इथं तुमच्या जो पीक आहे तो पीकचं तुम्ही इथं फोटो अपलोड करू शकता. कसं करायचं हे सांगतो पहा. इथं प्रभावावरती क्लिक करा. कृपया तुमचे प्रभावित पीक निवडा. तुमचं जे पीक आहे तो पीक इथं निवडून घ्या मित्रांनो. खाली स्क्रोल करत गेला तर बरेच पिकाचे फोटो दिसतील तुम्हाला. आता मी एका पिकाचे इथं परवानगी द्या असं येईल. परवानगी द्या. त्याच्यानंतर अलाव करा. मीडिया असो, कॅमेरा असो असे येतात, ते तुम्हाला इथं अलाव करायचं आहे. असं जर एक फोटो क्लिक केला, इथं तुम्हाला असं तो 1
ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला कसं लागतो तसं इथं ह्याच्यावरती राईट करा. जर व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर परंतु शेवटपर्यंत पहा मित्रांनो. शेती करत असतावेळी ही ॲप चांगलंच मदत करणार आहे. इथं नवीन फोटो क्लिक करा. तो फोटो वापरा असं येईल. फोटो चांगला नाही असं येईल मित्रांनो, कारण आपले पीक आता सध्याच्या स्थितीमध्ये व्यवस्थित नसल्याने. आपण बॅक येऊया. ती झाल्यानंतर क्रॉप प्लॅन ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती जर क्लिक केला तर तुम्हाला इथं बरेच पीक निवडलेले पाहायला भेटेल. ज्या दिवशी तुम्ही पेरणी करता असणार आहे त्या दिवशी ह्या ॲपमध्ये यायचं आहे. इथं आल्या क्रॉप प्लॅनमध्ये यायचं आहे. इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जो तारीख आहे तो तारीख निवडायचा आहे आणि इथं अपडेट करायचं आहे. बघा इथं तारीख निवडलं, अपडेट केला तर इथं पेरणी करतावेळी काय काय वापरावे, त्याच्यानंतर कशी पेरणी करावी सर्व माहिती देईल आणि सिंचन कशी करावी माहिती देईल. तो माहिती 10 ते 20 दिवसाची माहिती हे ॲपच्या माध्यमातून देतो आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर खाली स्क्रोल केला तर तुम्हाला इथं मार्केट व्ह्यू यामध्ये पाहायला भेटेल की तुमच्या जवळ जे पीक आहे, धान्य आहे, ती तुम्ही जर मार्केटला नेत असाल तर त्याच्या आधी ह्यामध्ये येऊन पाहायचं आहे. मार्केट व्ह्यू याच्यावरती क्लिक केला, सर्व पहा ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती जर सिलेक्ट केला तर तुम्हाला इथं श्रेणी काही निवडायचं नाही. पीकमध्ये इथे येऊन आता जर तुमचं एक समजा ज्वारी निवडायचं आहे. ज्वारी निवडल्यानंतर राज्य आता महाराष्ट्र राज्य निवडलं. इथं ज्वारीची रेट महाकालपूर आहे, कल्याण आहे, पैठण, तुळजापूर आहे, अमरावती आहे, बीड आहे, औरंगाबाद आहे, नंदुरबार आहे. नंदुरबारची 2 मार्केटिंग आहेत. ह्याचे सर्व रेट डाऊन झालेले आहेत. तिथं सर्वात जास्त अमरावती, तुळजापूर इकडे आहे. असे रेट तुम्ही प्रत्येकही पिकाचे इथं पाहू शकता प्रत्येक राज्यामधील. तर मित्रांनो ही मार्केट व्ह्यू अशी रीती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केला तर बुलेटिनमध्ये येईल. सर्व बातम्या पहा याच्यावरती क्लिक करा. तर तुम्हाला प्रत्येकही राज्यातील काय घडामोडी घडला आहे तो इथं पाहायला भेटेल. इथं हे बातम्या आहेत. इथे योजना येतील जे राज्यामध्ये आहेत. परवा महिला बचत गटाने कृषी वापरण्यासाठी 1500 ड्रोन देण्याबाबतचा एक GR आला होता. तो GR पण ह्यामध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. अशी ही बातमीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर खाली स्क्रोल केला तर हवामान इथं परवानगी आहे असं आलं आहे मित्रांनो. इथं लोकेशनचं प्रॉब्लेम असल्यामुळे हवामान दावत नाही. तर जर तुमचा लोकेशन जर करेक्ट नोंद झाला असेल तर ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला इथं पाहायला भेटेल. इथं कोपऱ्यावरती पण आहे बघा खाली होम, क्रॉपवेअर, मार्केट व्ह्यू, हवामान, बुलेटिन अशा प्रकारचं ही ॲप काम करतं मित्रांनो. ह्या ॲपच्या बरेच शेतकरी मित्रांना शेती करत असतावेळी जर अडचण येत असेल तर ह्या ॲपचे सांगून द्या आणि हा व्हिडिओ शेअर करा. ज्या शेतकऱ्याला अडचण असेल त्याची समस्या सुटू द्या मित्रांनो. आपण इथंच थांबतो. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.